नमस्कार मित्रांनो, कॉम्प्युटरमध्ये स्वागत आहे. आज आपण जो लॅपटॉप अनबॉक्सिंग करणार आहे तो Asusचा टफ सिरीज मध्ये F16 मॉडेल आपण अनबॉक्सिंग करणार आहे. F15 मध्ये भरपूर सिरीज आल्या आहेत, 12 जनरेशन, 13 जनरेशन, 2050, 30, 50 ग्राफिक्स कार्ड सोबत. तर रिसेंटली आता Core 5 सिरीज सोबत लॅपटॉप कंपनीने लॉन्च केलेले आहेत, जे Core 5 लेटेस्ट जनरेशन सोबत असणार आहेत. ज्याच्यामध्ये तुम्हाला आता i5 14 जनरेशन कंटेंट लॉन्च होणार आहे. Core 5 चे लॉन्चिंग मध्ये लॅपटॉप सगळे अनबॉक्सिंग होणार किंवा रिव्ह्यू अपडेट होणार आहेत. त्याच्यामध्ये जे ग्राफिक्स कार्ड यूज केले आहे 3050A ग्राफिक्स कार्ड आहे, जे कंपॅरिझन होते 4050 सोबत. कारण की 3050 आणि 3050A मध्ये 25% GPU चिपसेट अपडेट आहे. तर ते मेन ॲडव्हान्टेज आहे. 16GB ची रॅम आहे, 512GB SSD आहे, ड्युअल सॉकेट चॅनल आहे, त्यामुळे तुम्ही रॅम पण एक्सपांड करू शकता आणि SSD सुद्धा तुम्ही एक्सपांड करू शकता. डेफिनेटली हा तुमच्या वर्किंगसाठी युजफुल राहणार आहे. जर समजा तुम्ही आर्किटेक्चर यूज किंवा फोटोग्राफर असाल किंवा डिझायनर असाल किंवा गेमर असाल तर हा लॅपटॉप तुम्ही इझिली वर्किंग करू शकता. प्रोग्रामिंग मेंबरसाठी सुद्धा तुम्ही AI वर्किंग करणार असाल तर हा लॅपटॉप तुम्ही यूज करू शकता. या लॅपटॉपचं कम्प्लीट डिटेल कॉन्फिगरेशन तुम्ही या व्हिडिओमध्ये बघणार, त्यामुळे नक्कीच आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून जे नवीन व्हिडिओ आपण टाकत आहे त्या तुम्हाला इझिली नोटिफिकेशन मिळून जाईल. तर आता मग हा लॅपटॉप अनबॉक्सिंग करून त्याचा रिव्ह्यू चेक करायला घेऊ. लॅपटॉपचं तुम्ही त्या सगळे डिटेल्स चेक करू शकता. याच्या बॅक साईडला तुम्हाला बघायला भेटेल, याचं कॉन्फिगरेशन पूर्ण बघायला भेटेल. त्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग आणि मॅन्युफॅक्चरिंग किती आहे, MRP किती आहे हे तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता. याचं मंथ ऑफ मॅन्युफॅक्चरिंग जुलै 2025 आहे. त्यानंतर MRP बघत असाल तर 96,000 आहे. आता रिसेंटली याची प्राईस चालू आहे ती 71,000 पर्यंत रिसेंटली प्राईस चालू आहे आपल्याकडे. जर समजा तुम्हाला बाय करायचं असेल तर आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून रिसेंट प्राईस घेऊन तुम्ही बाय करू शकताय. त्यासोबत टफची प्रीमियम बॅग पण भेटते आपल्याकडून. त्यानंतर वायरलेस माऊस आणि स्लीव आणि अँटीव्हायरस हे फ्री गिफ्ट राहतात. तर या साईडला तुम्हाला याचं कॉन्फिगरेशन बघायला भेटेल. Core 5चा प्रोसेसर प्रोव्हाइड केलेला आहे, 16GB रॅम आहे, त्याच्यामध्ये डिटेलमध्ये कॉन्फिग आहे. आपण इन डिटेल सगळे लॅपटॉप अनबॉक्सिंग करून बघणारच आहे. सिरियल नंबर पण तुम्हाला बॉक्सच्या इथं बॅक साईडला इथं बघायला भेटेल. त्यानंतर बॉक्सच्या राईट साईडला पण तुम्हाला या ठिकाणी मॉडेल नंबर आणि सिरियल नंबर प्रोव्हाइड केलेला आहे. F16 मॉडेल आहे, त्याचं जे डिटेलमध्ये मॉडेल जे राहणार आहे ते मॉडेल नंबर याचं प्रोव्हाइड केलेला आहे AFX607 VB-RL 087WS 87WS हे जो मॉडेल आहे. तर आपण अनबॉक्सिंग करून चेक करून घेऊया. ॲडॅप्टर जो प्रोव्हाइड केला तो ॲडॅप्टर 150 वॅटमध्ये ॲडॅप्टर प्रोव्हाइड केला. त्याच्यानंतर एक लॅपटॉपची पॉवर कॉर्ड त्याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. न्यू लोगो जो टॉपवरती आहे तो इम्बॉस केलेला आहे. त्यानंतर लॅपटॉपच्या बेसमध्ये तुम्हाला दोन्ही साईडला लबर ग्रीड बघायला भेटेल स्टेबिलिटीसाठी. हीट आउटची ग्रीड आणि हीटसिंग तुम्हाला ह्याच्यामध्ये प्रॉपर प्रोव्हाइड केलेलं आहे. चला तुम्हाला लॅपटॉप ऑन करून आपण ह्याच्या अदर डिटेल्स पण चेक करून घेऊया. या लॅपटॉपच्या ऑल डिटेल्स आता आपण चेक करून घेऊया. याच्यामध्ये जो प्रोसेसर यूज केला आहे तो Core 5 मध्ये 210H प्रोसेसर प्रोव्हाइड केलेला आहे. याचं बेस स्पीड तुम्ही चेक करू शकता, 2.20चं बेस स्पीड पडाला आहे. हा अप टू 4.8 GHz पर्यंत जातो. त्याच्यामध्ये 8 कोर आणि 12 थ्रेडमध्ये हा प्रोसेसर आपल्याला प्रोव्हाइड केलेला आहे. रॅमबद्दल माहिती हवी असेल तर याच्यामध्ये रॅम 16GB ची सिंगल स्लॉट रॅम आहे, 32 MHz. हा तुम्हाला 32GB रॅमपर्यंत एक्सपांड करू शकता. याच्यामध्ये ड्युअल सॉकेट इनेबल आहेत, तर अजून एक रॅम तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकताय. नंतर SSD जी प्रोव्हाइड केलेली आहे 512GB ची SSD प्रोव्हाइड केलेली आहे, Gen 4 वाली ड्युअल SSD चॅनल आहे. याच्यामध्ये जी SSD तुम्ही 4 TB पर्यंत अपडेट करू शकताय, त्यामुळे अजून एक सॉकेट तुम्हाला याच्यामध्ये फ्री भेटलेलं आहे. त्यानंतर वायफाय बद्दल माहिती हवी असेल तर वायफाय 6 प्रोव्हाइड केलेला आहे आणि ब्लूटूथ तुम्हाला याच्यामध्ये 5.3 कॉम्बो प्रोव्हाइड केलेला आहे. ग्राफिक्स कार्ड जे या लॅपटॉपमध्ये यूज केलेलं आहे ते 4GBचं DDR6 वाला ग्राफिक्स कार्ड यूज केलेलं आहे, जे RTX 3050Aचं ग्राफिक्स कार्ड असणार आहे, जे 65 वॅटपर्यंत बूस्ट स्पीड याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे. यामध्ये तुम्ही मग स्विच टेक्नॉलॉजीसुद्धा ग्राफिक्स कार्ड कंट्रोलसाठी यूज करू शकताय. तर NVIDIAचं तुम्हाला ग्राफिक्स कार्ड यूज केलेलं आहे. आणि जर शेअर ग्राफिक्स कार्ड बघत असाल तर शेअर ग्राफिक्स कार्ड पण तुम्हाला इंटेलमध्ये UHDचं ग्राफिक्स कार्ड प्रोव्हाइड केलेलं आहे. डिस्प्ले जो प्रोव्हाइड केलेला आहे तो 16 इंचमध्ये फुल HD डिस्प्ले प्रोव्हाइड केलेला आहे, ज्याचं रिझोल्युशन 1920:1200 डिस्प्ले याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. जो ॲस्पेक्ट रेशो तुम्हाला 16:10 प्रोव्हाइड केला आहे. 3 ms मध्ये रिस्पॉन्स टाईम असणार आहे. प्लस गेमर मेंबरसाठी 144 Hzचा रिफ्रेश रेटसुद्धा या डिस्प्लेमध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. 300 nits पर्यंत तुम्हाला ब्राईटनेससुद्धा याच्यामध्ये
पीक होणार आहे. कीबोर्ड जो प्रोव्हाइड केलेला आहे तो फुल साईजमध्ये विथ चिकलेट कीबोर्ड प्रोव्हाइड केलेला आहे. 1 झोन RGB कीबोर्ड असणार आहे विथ को पायलट की विथ न्यूमेरिकल कीपॅड सोबत हा कीबोर्ड आपल्याला प्रोव्हाइड केलेला आहे. टचपॅडबद्दल माहिती हवी असेल तर इथं जे टचपॅड प्रोव्हाइड केले ते लार्ज टचपॅड असणार आहे, ज्याच्यावर तुम्ही 2 फिंगर 3 फिंगर इझिली वर्किंग करू शकताय. हा लॅपटॉप मिलिटरी ग्रेड सर्टिफिकेशन असणार आहे, ज्याच्यामध्ये 810H सर्टिफिकेशन याच्यामध्ये आहे. जे पोर्ट प्रोव्हाइड केले आहेत लेफ्ट साईडचे पोर्ट तुम्ही चेक करू शकता. DC इनपुट तुम्हाला चार्जिंगसाठी प्रोव्हाइड केलेलं आहे. त्यानंतर RJ लँड पोर्ट 45चा प्रोव्हाइड केलेला आहे. HDMI 2.1 प्रोव्हाइड केलेला आहे. USB तुम्हाला 3.2चं टाईप C प्रोव्हाइड केलं आहे. 3.2मध्ये USB पोर्टसुद्धा प्रोव्हाइड केलेला आहे आणि ऑडिओ कॉम्बो जॅक तुम्हाला मायक्रोफोन हेडफोनसाठी प्रोव्हाइड केलेला आहे. राईट साईडचे पोर्ट बघू शकता. USB पोर्ट 3.2 आणि एक लॉक प्रोव्हाइड केलेला आहे. आत्ताच आपण या लॅपटॉपचे ऑल डिटेल चेक केले, अनबॉक्सिंग करून रिव्ह्यू चेक केले. तर समजा तुम्ही हा लॅपटॉप आपल्याकडून बाय करायचा असेल किंवा हे जे कम्प्लीट डिटेल पाहिजे डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेले आहे, ते पण तुम्ही चेक करू शकताय. आणि तुम्हाला कुठल्या दुसऱ्या लॅपटॉपचा अनबॉक्सिंग रिलेटेड रिव्ह्यू पाहिला तर आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा. त्याचा व्हिडिओ आपण लवकरात लवकर तुमच्याकडून आणण्याचा प्रयत्न करू. आणि असेच नवीन व्हिडिओ नक्कीच आपल्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. थँक्यू.